पिकअप विहिरीमध्ये कोसळलेली आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय। म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। सर्व 14 जण हे पंढरपूरमधल्या रांजणी गावचे रहिवासी होते अशी माहिती मिळते। अत्यंत दुर्दैवी असा प्रकार म्हणावा लागेल। विहिरी बांधल्या जातात मात्र त्याचे कठडे हे मोठे ठेवले जात नाही। रस्त्याच्या कडेलाच असलेली ही विहीर जर आपण ही दृश्य पाहिली तर आपल्या एकंदरीत लक्षात येईल की शेत आहे हे आणि शेतामध्ये बांधलेली ही विहीर आहे। या विहिरीला जर आपण पाहिलं तर काटोकाट पाणी आहे। सध्याची दुष्काळाची स्थिती जर आपण पाहिली तर या भागामध्ये या विहिरीला काटोकाट पाणी आहे। वरपर्यंत ही विहीर जी आहे ती पाण्याने भरलेली आहे। त्यामुळे ज्या वेळेला ही दुर्घटना घडली असेल त्यावेळेला नेमका काय हाहाकार माजला असेल हे शब्दात मांडणं अत्यंत कठीण आहे। कारण ही पिकअप गाडी जी आहे ती थेट या विहिरीमध्ये कोसळली। या विहिरीला कुठल्याही प्रकारचे कठडे नव्हते। ती पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आणि त्याच्यामुळे 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते। हे सर्व 14 जण पंढरपूरमधल्या रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते। देवदर्शनासाठी हे 14 जण गेलेले होते आणि या भाविकांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। पिकअप विहिरीमध्ये कोसळलाय आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय हृदयद्रावक घटना ही म्हणावी लागेल। मात्र दुर्दैवी घटना म्हणत असतानाच पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे। रस्त्याच्या कडेलाच असलेली ही विहीर परवानगी मिळते कशी हा देखील एक मोठा प्रश्न आहे। मोठं शेत शिवार आपण या ठिकाणी पाहताय। जिथे ही विहीर आहे त्या विहिरीच्या अगदी बाजूलाच रस्ता आहे। हा अपघात नेमका कसा झाला त्याचे अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। मात्र या विहिरीच्या बाजूला कठडे हे अजिबात दिसत नाहीये। लोक सुद्धा उभी आहेत ती सुद्धा या विहिरीच्या अगदी बाजूला असलेल्या कोपऱ्यांवर। याच्यावर कठडे कुठल्याही प्रकारचे दिसत नाहीये। त्यामुळे अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला होता। त्यावेळेला सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते। ती रात्रीची वेळ होती, आता हा दिवसा ढवळ्या हा प्रकार घडलेला आहे। कदाचित गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला असावा। नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये। मात्र अत्यंत दुर्दैवी प्रकार हा म्हणावा लागेल की सोलापूरमधल्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी ही विहिरीमध्ये कोसळली आणि याच्यामध्ये 14 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। या विहिरीची खोली जी आहे ती किती होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र शेत शिवारामधल्या विहिरी जर आपण पाहिल्या तर त्या खूप खोलवर असतात आणि ज्या वेळेला ही दुर्घटना घडली असेल त्यावेळेला नेमकं काय घडलं असेल ती भयावह दृश्यच म्हणावी लागतील। माळशिरस तालुक्यामधल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळून अपघात झालाय आणि 14 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय। सर्व 14 जणांचा ग्रुप हा पंढरपूर तालुक्यामधल्या रांजणी गावचा आहे। म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे सर्वजण गेलेले होते। गावाकडे परतत असताना अपघात होऊन 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। तांदूळवाडी माळशिरस तालुक्यामध्ये टेम्पोचा अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झालेली आहे। मी आता त्या ठिकाणी भेट द्यायला निघालेलो आहे। त्या ठिकाणी शासकीय मदत जेवढ्या लवकर मिळवता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील। मी आता निघालोय भेटायला। हो हो मी आता लगेच निघालोय तिकडं तिकडंच मला आत्ताच ती बातमी समजलेली आहे आणि मी त्या झालेल्या दुर्घटनेच्या स्थळी भेट द्यायला चाललेलो आहे आणि लवकरात लवकर त्या सर्वांना मदत कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रशासनाला कामाला लावतो। एकंदरीत जी परिस्थिती बघता एकाच कुटुंबातले बरेच सदस्य आहेत अशी माहिती कळते। आपल्याला त्या माहिती आली मला आत्ताच बातमी समजलेली आहे आणि मी तिथं भेट द्यायला निघालेलो आहे। मी आता जातोय आणि वस्तुस्थिती जागेवर जाऊन बघतोय आणि तुम्हाला सगळं सांगतो मी त्यात।